या झाडांमध्ये आता आम्ही माती घालणार. हे बघा, ह्याच्यामध्ये थोडी, ह्याच्यामध्ये थोडी, ह्या कुंड्या आहेत. त्यानंतर ह्या झाडांमध्ये थोडी. आता पाऊस जरा कमी झाला आणि त्याच्याने गोकर्णाच्या वेलमध्ये इथे थोडासा चांगला झाला होता, पण तेव्हा कबुतरांनी खाल्लेला आहे. ह्याच्यात पण थोडीशी माती घालायची आहे. ते सकाळी साप मिळालेला, तर आता पाणी घातलं जरा जिवंत झालं या. आणि आता इथे बाबा झाडं लावून घेत आहेत परत पुनर्बांधणी. हा, आणि ते हे आता नवीन आणलेलं झाड आहे. आता ह्याला तर नवीन आलेलं आहे बघा, हे नवीन आलेलं आहे, हे पण नवीन आलेलं आहे. हे थोडंसं मेलेलं आहे. आणि आता ही हळद आहे, ती ह्या कुंडीमध्ये लावणार आहे आता. बघा हळद, त्याच्यात आता पाणी वतून ठेवलं जरा ओली होण्यासाठी. आता काय करतो, हे बारीक बारीक खडे आहेत, बारीक होतो. आता बाबा हळद लावतायत. बाबांच्या हस्ते हळदीचं उद्घाटन. हळदी कोमताच्यात उद्घाटन नाही, हस्ते त्यांचं रोपण करायला मी त्यांची परत एवढ्या अंतरा टाकतो. हे आता ह्या वर्षी आणलेले आहेत ते मोठे मोठे. जरा हलवा माती. आता ह्याच्यात ना मला वाटतं आपण हे झाड लावूया, ह्याच्यात लावूया, नाही ते व्हाईटमध्ये लावूया. ह्याच्यात ना स्पायडर प्लांट स्पायडरच होता वाटतं काहीतरी, ते मिळालं. आणि हे तर सुकलेल्या कुंड्या आहेत ना, त्याच्यात ही वाला इकडे शिफ्ट करूया. हे तेवढं भारी राहिलं बाबा ना. हे याला जरा होल पडला एक. हे बघा, इथे कोंब पण आले नवीन. नाही नाही, ते चांगले आहेत ते कोंब. मध्ये कुठे कुठे घालून ठेवा ते. घालून ठेवली. ते खत पण आणले मी बघा, ह्या पिशवीत खत आहे. आता ते खत पण जरा जरा घालूया. गैस झाला. आता कुठे कुठे लावते बघूया. आता हळद आल्यावर तुम्हाला फोटो पाठवते. अजून घाला खाली, नाही ते हलकी माती व्हायचं वर ठेवा. सुकलेली थोडीशी आता कैचीने कापून टाकते. काय माहिती, तो बोलला मला की हे जगत नाहीत म्हणता असली. हे वाला प्लांट सुकलेले आहेत, ते काढून टाकते. बघे, जगली तर जगली, नाही जगली तर नवीन आणून लावणार आहे. याच्यात पण बरी आहे. तर पाला मी काढला नाही म्हणजे थोडंसं याचं खत तयार होईल म्हणून. ह्याला पण जरासं हे करायला पाहिजे, असं जरासं चाळवून ठेवायची माती ह्याच्यातली पण. आणि ही माती ह्याच्यात ते राहू दे एका बाजूला. आता हां, तिथे ते ठेवून द्या. माझ्या कुंड्या आता खराब करणार तुम्ही, थांबा. आता सगळी माती लावणार. हात लावू नको तुम्ही, मला सांगा उचलायला. त्याच्यात व्हायचं खत खोडलू काय ते नको. ही माती घाला, ही माती घाला. त्याच्यात मोठा दगड आहे. दगड काढून ठेवा इथे बाजूला. माझ्या आता कुंड्या मला पुसून ठेवाव्या लागतील, आतल्या कुंड्या इंडोर प्लांटच्या. ही बघा किती स्वच्छ आहे. ते जर असं लागलं तर कोलींने पुसायला पाहिजे. जराशी ह्याच्यातली टाका माती, नाही तर ही सुकी टाकलात तरी चालेल. ही घ्या सुकी, ही सुकी टाकूया. उचलू नका, तशीच घ्यावा ताटा सकट. खाली होल आहे ना, ते सांडणार नाही. तर टाका ती माहीत सगळीच टाकला तर चालेल, थोडीशीच आहे ना. वरती पण आहे अजून भरून भरपूर. टाका, राहू दे सगळीच. बस बस.
बस झाली. बाबा आले की असली काय काय कामं करायला बरं वाटतं. बाबा छत्री रिपेअर करा, बाबा हे शिवून द्यावा, बाबा जराशी भाजी साफ करून द्यावा. ताट मिळाले नाही. बघूया आता दादणार आहेत ना दादांकडे, तेव्हा येताना घेऊन या. बघा तिथे हार्डवेअर मधून भेटली तर आणा. माझी पानं पडली बाबा ना सगळी, त्याच्यावर कुठे हे ठेवतायत. आता हे आपण झाडांना जरा जरा चाळवून याला खत पण व्हायचं. आणली तेव्हा एवढी एवढीशीच होती झाडं, एवढी एवढी तरी बऱ्यापैकी वाढली. आता हे जे आहेत ना ते कट करूया, सुकलेले आहेत ना ते थोडेसे कट करूया. ते सुकलेले आहेत ना, ते जुनं होतं ते जुनं. आता जसं आपण तरव्याचं रोप असते की नाही, लावल्यानंतर भांगल्याच्या टायमाला लाव जातो, नंतर मग ते आता त्याच्यात आणि वरती घालावायचं. चमच्यानं घाला जरा खत घालूया का वाईच, खताची पिशवी द्या. गाड्या घालताना मग घालायला ते काय. आता आम्ही हे खत घालणार आहे झाडांमध्ये, चाळवून घेऊ. झाडांना म्हणजे पोषक आहार. तरी मी या झाडांना धुतलेल्या तांदळाचं पाणी, डाळीचं पाणी, बाबूचे बदाम रात्रीचे भिजत असतात ना त्याचं पाणी घालते, म्हणून ती आता जरा वाढली आहेत मस्त. पण ह्याच झाड मिळाला, हे मस्त झालं. वाईच माती जरा बसलेली ना, म्हणून खत नाही टाकलं बाबा न. काय नाही होत, घाला तुम्ही. वाईच खत घालायचं, असं हातानेच घाला, नाही तर पडणार नाही. परत इकडे पण टाका. बस. आता याला काय चाळवू नको, फक्त राहू दे. याच्यात पण वाईट घाला. याच्यात माती नाही घातलेली आहे ना, याच्यात नंतर माती घाला. एक खत घालायचं म्हणजे जरा झाड वाढतात. अहो ते काय तेच आहे ते 50 रुपयाची. आता त्याच्यावर माती टाकावायची. बस झाली, हलवू नको जास्त. बस. याच्यात पण खत घातला, याच्यात पण घातलं, याच्यात पण, त्याच्यात पण. आता ही माती इकडे आणा. ह्या झाडांमध्ये वाईच टाकूया. ह्याच्यात नको, ह्याच्यात अशी वरतूनच टाकायला पाहिजे. थांबा जरासं बघूया. काय हे तर बांधलेलं आहे, हे येणार नाही वरती. वरतून हातानेच टाका. हे बघा, इथे जास्वंदीची फुलं रोज 2-3 तरी धरतात. ह्या झाड ज्या दिवशी ऊन असते ना त्या दिवशी मरता, पाणी घातल्यावर परत जिवंत होता. आणि जी देवाची फुलं असतात ना तर ती मी इथेच टाकमध्ये टाकून ठेवते. त्याचं पण जरा खत तयार होईल. संकेत मामा आमचा बत्ती लावतो, ते काढल्यान पण नाही बघ. हे बघा, ह्याच्यात टाकावं. बाबू जरा 1 मिनिट थांब. आता बाबा वरती चढणार आणि मग ह्याच्यात टाकणार. कमी आहे माती ना, त्या बाजून घाला. इकडे ही झाडं सगळी व्यवस्थित आहेत. हे बघा, हे गुलाबाचं, मोगऱ्याचं, आबोली, चायची पात, त्यानंतर हे कसले ओव्याचं. बाबा तिकडे काम करतायत.
हे बघ, माती घालते. किचनच्या विंडोमध्ये मी इथे कारल्याचा वेल घातलेला आहे. हा एक कारल्याचा वेल आहे, इथे मनी प्लांट आहे, इथे कारल्याचा वेल आहे. तर त्याला जराशी घालूया आता. किचनचे हे 2 मनी प्लांट जरा मोठे झालेत. लावलेले तेव्हा छोटे छोटे होते. ही नवीन आलेली आहेत, ती सगळी पानं आता वरची आली आहेत ना, ती नवीन आली. आणि कारल्याला इथे घालतात पाणी माती. आता मला कुंड्या साफ करून ठेवायला. माती जरा मुळा मजबूत होती म्हणून मातीवर टाकतो. नको, बस झाली, बस. दाखवतो नंतर पाणी घातल्यानंतर सरळ व्यवस्थित होईल. आता ह्याला पण व्हायचं झालं. हा कारल्याचा वेल आणि हे बघा असं इथेही मस्त झाड. तिन्ही झाडांना झालं. हे मनी प्लांट मस्त झालं. ब्रह्मकमळला आहे बघा, नवीन पान आले इथे, पानं येत आहेत. त्याच्यातच मी कारल्याचा वेल घातलेला, मस्त अशी झालेली ते बघा. आता हे नवीन झाड इंडोर प्लांट आणलेलं, आता ते इकडे शिफ्ट करतायत. पिशवी काढूया, ती कुंडी खाली ठेवा आणि ते. तर हे नवीन झाड आता त्या कुंडीमध्ये इथे शिफ्ट करणार. थोडी माती जास्त झाली काय बाबा ना, माती जास्त नाही. बघा आता हे नवीन झालेलं आहे. आता ही कुंडी जरा साफ करावी लागणार आहे. या 3 साफ करून घेतल्या बघ, कोलिन मारून ह्याच्यावरती हे साफ करून घेतले. स्पॉन्सर नाही आहे रे म्हणतात, बोलते स्पॉन्सर आहे. स्पॉन्सर बिन्सर काय नाही. वरती नेतो. हां, ती कुंडी नको मी हे करते, पुसते आहे ती. फक्त आता तुम्ही हे इकडचं तेवढं जरा सोचलं. हे नवीन झाड, हा ते कापूया. थांबा कापूया. ही बघा, ही कुंडी मी जरा याला मस्त अशी क्लीन केली, धुतली जरा तिला. आणि आता ही बाहेर नेऊन ठेवते. हे बघा, ही 2 झाडं जिथे होती तिथे ठेवली. हे इकडे आता नवीन झाड लावलं. या झाडांना थोडी थोडी माती घातली. इथे हळदीचं ठेवलेलं आहे, इकडे ते गोकर्णाचं आहे ते ठेवलं. आता बघूया कितपत कावळे ठेवत आहे. त्याला जराशी माती घातली, याला माती घातली. संध्याकाळचा बत्तीचा टाइम झाला, मंथाने बत्ती लावली आता. आणि हे मनी प्लांट, सॉरी हे स्नेक प्लांट आहे ना, तर ते इथे ठेवलं मी लॅम्पच्या बरोबर खालच्या बाजूला. हे बघा इथे ठेवलं. हे आर्टिफिशियल, हे बघा हे इथे बसलेत आता मस्तपैकी. हे बघा लॅम्पच्या खाली बरोबर ही सगळी झाडं ठेवली. आणि हे होतं ते इकडे किचनमध्ये आणून ठेवलं. बघूया आता ह्याला थोडंसं ऑक्सिजन वगैरे भेटण्यासाठी, म्हणजे बाहेरची पण हवा भेटण्यासाठी म्हणून मी ते किचनमध्ये आणून ठेवलं. म्हणजे बघा इथे लगेच ह्याला हवा लागेल म्हणून. आणि आता ही बाकीची जी आहेत ना, त्यांना सगळ्यांना खत वगैरे घातलं. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एका ताईने मला कमेंट केली होती, तू कोणतं खत वापरते, म्हणजे ज्या वेळेला मी बाल्कनीचा व्हिडिओ टाकला होता ना त्यावेळेला, तर त्यांना मी इथे या व्हिडिओ थ्रू दाखवलेलं आहे की कोणतं खत यूज करते. तर ते तुम्ही नक्की चेक करा. आणि भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.